सांगोला धनगर गल्ली परिसरातील राजमाता पान मसाला स्टोअर्स हे अन्न सुरक्षा विभागाने यापूर्वी सीलबंद केले असतानाही सील काढून दुकान सुरू असल्याचा संशय आल्याने अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी गणेश महादेव स्टेप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रतिबंधित पदार्थाच्या विक्री प्रकरणी संबंधित दुकानावर यापूर्वी कारवाई करून ते सीलबंद करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयात किरकोळ अर्जही दाखल करण्यात आला असून त्यावर 28 ऑगस्ट 2026 रोजी सुनावणी प्रस्तावित असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान 18 ऑगस्ट रोजी अन्न सुरक्षा अधिकारी पंचासह संबंधित दुकानात गेले असता दुकानाला कुलूप असल्याचे दिसून आले. मात्र अन्न सुरक्षा विभागाने लावलेले सील जागेवर आढळून आले नाही. त्यामुळे सीलशी छेडछाड करून दुकान सुरू केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे फोटो घेत पंचनामा केला आहे. संबंधित व्यक्तीशी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर दुकानाला पुन्हा पंचासमक्ष सीलबंद करण्यात आले आणि संबंधित कागदपत्रासह अन्न सुरक्षा अधिकारी सांगोला पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी निशांत टिल्लू महादेव मिसाळ आणि दुकान मालक योगे महादेव मिसाळ यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहितेतील कलम 223 व इतर तरतुदीनुसार कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोप हे फिर्यादीत नमूद केलेले असून पुढील तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.